मध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही इकडे पाहणार तर मोठ्या साईजचं लिव्हिंग रूम तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय। रूम मध्ये एवढा मोठा असून सुद्धा परत इकडे तुम्हाला लगभग 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। बाकी आणि हा आहे आपला या फ्लॅटचा बाथरूम। किचन मध्ये सुद्धा वेगळी तुम्हाला इकडे 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे। बाल्कनीची विशेषता म्हणजे काय माहिती का, हे बघा हा किचन आहे आणि तिकडे आपला मास्टर बेडरूम आहे, पण याचा जो एक्सेस आहे इथून सुद्धा आहे, तुम्ही इकडून सुद्धा त्या बेडरूम मध्ये जाऊ शकता। वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळणार आहे। हा बिल्डरचा फ्लॅट आहे मित्रांनो। ही जी बाल्कनी इथे तुम्हाला 5 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। हे बघा इकडे तुम्हाला अजून एक मोकळा टेरेस पाहायला मिळतोय। छोटा आहे मित्रांनो, परंतु आहे पण युजेबल आहे। मित्रांनो एंट्री तर पाहिलेलीच आहे तुम्ही, पण आपला जो फ्लॅट आहे या बाजूला नाही, याच बिल्डिंगच्या काही विंग्स आपल्याला इकडे पाहायला मिळतील। मी फक्त क्लब हाऊस वगैरे दाखवण्यासाठी तुम्हाला या बाजूला घेऊन आलेलो आहे। या बिल्डिंगच्या अपोजिटच आपली ए विंग या बाजूला असणार आहे, जी 4 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। फ्लॅट पाहूयात मित्रांनो, त्याआधी हा रस्ता व्यवस्थित समजून घ्या। आता इकडून तुम्ही जर चालत गेलात ना तर अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला इकडे रिक्षा स्टँड वगैरे पाहायला मिळेल। आणि हा जो समोरून रस्ता जातो ना, हा समृद्धी महामार्गाला रस्ता जातो, एकदम हायवे, पेट्रोल पंप वगैरे इथे बिल्डिंगच्या तुम्हाला बाजूलाच पाहायला मिळणार आहे। चला मग मित्रांनो, ही कनेक्टिव्हिटी समजून झाल्यानंतर लगेच आपण फ्लॅट पाहण्यासाठी आता पहिल्या माळ्यावरती जाणार आहोत। त्याआधी आपण तो कॉम्प्लेक्स सुद्धा व्यवस्थित बिल्डिंगच्या बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर आता ना ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये आपण फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहोत। फ्लॅट बघायला जाऊयात त्याआधी हा बिल्डिंगचा परिसर व्यवस्थित पाहून घ्या। आता बिल्डिंग मधून आपण इकडून एंट्री केली, मी आता सुरुवातीला तुम्हाला दाखवली। इकडे आपल्याला जनरेटरची सुविधा पण आहे। आपला जो इन्व्हर्टर, आपली जी लिफ्ट आहे तिला बॅकअप सुद्धा पाहायला मिळेल। बिल्डिंगचं एलिव्हेशन पाहून घ्या। या ठिकाणी ही जी बिल्डिंग आहे मित्रांनो 4 माळ्याची आहे। काही विंग जे आहेत त्या 7 माळ्याच्या सुद्धा आहेत। तुम्हाला मी बाहेर दाखवलं होतं, ही ए विंग इकडे तुम्हाला पाहायला मिळते। तो एकदम नीट आणि क्लीन बिल्डिंग इकडे आपल्याला पाहायला मिळते। इथे बघा लॉबी परिसर पाहूयात, त्यानंतर लगेच आपण टाइम खराब न करता फ्लॅट बघायला जाणार आहोत। हे बघा इथे आपल्याला लॉबी परिसर पाहायला मिळतोय आणि इकडेच बाजूला आपली लिफ्ट असणार आहे आणि तिला बॅकअप सुद्धा आहे। चला मग तर जास्त वेळ नाही घेणार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। अर्थात माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहतात MH05 अक्षय। मित्रांनो बजेट फ्रेंडली प्राइस मध्ये जर तुम्हाला 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल आणि तुमचा बजेट 21-22 लाखाचाच असेल तर या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। सुरुवातीच्या 20-30 सेकंदामध्ये तुम्हाला थोडासा फ्लॅट मी दाखवला होता, 1 मिनिटात टेक्निकल थोडीशी माहिती देतो, त्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। मित्रांनो आज आपण आलेलो बदलापूर वेस्ट परिसरामधील सोनेली परिसरामध्ये। हा जो परिसर आहे हा गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगला डेव्हलप होत चाललाय। इकडे आता तुम्हाला खूप अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये 1 BHK फ्लॅट पाहायला मिळतात। तो नक्कीच तुम्ही या अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये असणाऱ्या 1 BHK फ्लॅटला खरेदी करू शकता। ऑल इन्क्लुडिंग याची प्राइस असणार फक्त 21 लाख रुपये। 700 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट आहे मित्रांनो, विचार करा तुम्ही। या 1 BHK फ्लॅटचा कार्पेट एरिया तब्बल तुम्हाला 490 स्क्वेअर फुटाचा पाहायला मिळणार आहे। इकडे ग्रिल वगैरे लावलेले आहेत, फॉल सिलिंग केले, लाईट्स, अशा खूप गोष्टी तुम्हाला आपण देतोय। सेमी फर्निश 1 BHK फ्लॅट देतो इकडे। या फ्लॅटला खरेदी करायचं असेल तर मला कॉल करू शकता, स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे। व्हिडिओला फक्त अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारचा कॉन्टेंट पुढे पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। या मित्रांनो ऍक्च्युअल फ्लॅट कसं पाहून घ्यात आणि व्हिडिओच्या एंडिंगला फ्लॅटला खरेदी करण्यासाठी इच्छुक असाल बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता मी तुम्हाला पहिल्या माळ्यावरती घेऊन आलेलो आहे। इकडे आपला 1 BHK फ्लॅट असणार आहे। आपल्या फ्लॅटच्या बाजूला इथे अजून एक रूम आहे आणि मध्ये तुम्हाला इथे बराचसा स्पेस पाहायला मिळतो। ही बाजू तुम्हाला चांगली युटिलाइज करता येईल। इकडे तुम्ही चपला वगैरे ठेवण्यासाठी काही कॅबिनेट्स किंवा बुक्स, शूज, रॅक जे काय म्हणतात ते करू शकता। फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही इकडे पाहणार तर मोठ्या साईजचं लिव्हिंग रूम तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा जो फ्लॅट आहे मित्रांनो लगभग 700 स्क्वेअर फुटाचा आहे। आता पुढे तुम्हाला कळणारच आहे फ्लॅटमध्ये किती युनिक गोष्टी आहेत। लिव्हिंग रूम सगळ्यात आधी पाहून घेऊयात। हे बघा या लिव्हिंग रूम मध्ये एवढा मोठा असून सुद्धा परत इकडे तुम्हाला लगभग 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। बाकी ग्रिल वगैरे आपण सगळीकडे कव्हर केलेले आहेत। आता समोरचा जो कॉम्प्लेक्स आहे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितला आपलाच कॉम्प्लेक्स आहे। काही विंग्स त्या बाजूला आहेत, गोल्डन व्हॅली तुम्ही पाहू शकता, ते नाव मी दाखवलं होतं सुरुवातीला। इकडे विंग आहेत आणि तुम्हाला काही त्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत, क्लब हाऊस वगैरे समोर मी दाखवतो तुम्हाला। हे बघा ही जी बिल्डिंग दिसते ना इकडे क्लब हाऊस वगैरे आहे, ते तुम्हाला तिकडे जाऊन तुम्ही यूज करू शकता। हे बघा ही आहे बाल्कनी। इथून लिव्हिंग रूम बघा मित्रांनो, किती मोठा लिव्हिंग रूम इथे तुम्हाला पाहायला मिळतोय, जसं की तुम्ही आता पाहू शकता। हा आपला लिव्हिंग रूम। या लिव्हिंग रूम मध्ये आता काय काय काम केलंय सांगून देतो। इकडे बघा मित्रांनो सुंदर असं वॉलपेपर लावलेलं आहे। वरच्या बाजूला नेहमीप्रमाणे झुमर लावलेलं आहे, 2 पंखे वगैरे इकडे लावून दिलेले आहेत, फॉल सिलिंग केलेली सुंदर अशी, त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे लावलेले आहेत। इनफॅक्ट सेमी फर्निश तुम्हाला फ्लॅट आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करून देत आहोत। तर विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणावरून तुम्ही असे स्ट्रेट गेलात ना तर असा तुम्हाला लगभग 17 फुटाचा एरिया पाहायला मिळतो मित्रांनो। 17 फूट तुम्ही तुमच्याकडे जर टेप असेल तर तुम्ही मोजून बघा मित्रांनो 17 फूट किती लांब असतो। खूप मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय। तुम्ही जर इथे सोफा टाकून बसलात तर टीव्ही तुमची भरपूर लांब तिकडे येणार आहे। तर आता फ्लॅट बघायला ना त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, परंतु आता बघा या ठिकाणी
17 फुटाचा स्ट्रेट एरिया पाहायला मिळतो आणि आडवा जर पाहायला गेला तर असा 10 फूट एरिया आहे. 17x10 170 स्क्वेअर फुटाचा लिव्हिंग रूमच मित्रांनो तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय. खूप चांगला क्वालिटी फ्लॅट आहे आणि अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये तुम्हाला हा मी प्रोव्हाइड करून देतोय. व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करा मित्रांनो. अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला पुढे पाहायच्या आहेत. आता फ्लॅट बघायला येतात लोक म्हणून थोडासा घाण झालाय मित्रांनो. इनफॅक्ट थोडीशी माती वगैरे आहे. तर तुम्ही फ्लॅट ज्या वेळेस घेणार त्यावेळेस तुम्हाला एकदम क्लीन चकाचक करून देणार आहेत. हे बघा इकडे आता पाहणार हा मधला पॅसेज आहे किचन आणि बाथरूमच्या मधला. पुढे आता मी सांगणार आहे तुम्हाला मास्टर बेडरूम फ्लॅट आहे बेसिकली. इकडे तुमची बेसिंगची प्लेसमेंट आहे. वरती आपण पाण्याची टाकी लावलेली आहे आणि हा आहे आपला या फ्लॅटचा बाथरूम. आता बाथरूमच्या अपोजिट इकडे आपल्याला या फ्लॅटचा किचन पाहायला मिळणार आहे. हे बघा किचन मध्ये सुद्धा वेगळी तुम्हाला इकडे 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळणार आहे. प्रत्येक बाल्कनी मधून आपल्याला व्ह्यू खूप चांगला पाहायला मिळतो. ही बघा एक बाल्कनी. आता या किचनच्या बाल्कनीची विशेषता म्हणजे काय माहिती का, ते बघा हा किचन आहे आणि तिकडे आपला मास्टर बेडरूम आहे. पण त्याचा जो एक्सेस आहे इथून सुद्धा आहे. तुम्ही इकडून सुद्धा त्या बेडरूम मध्ये जाऊ शकता. थोडक्यात तिकडून तुम्हाला या बाजून जायची गरज नाही. तुम्ही जर किचन मध्ये जात बेडरूम मध्ये जायचं तर इथून सुद्धा मधून तुम्ही जाऊ शकता. आता तिकडे जाऊयात त्याआधी किचन पाहून घ्या. आपलं किचन आहे आणि वरती पोटमाळ आहे. तिकडे इन्व्हर्टर वगैरे ठेवलेला आहे. तो काय मिळणार नाही मित्रांनो. तर पुढे जाऊयात. इकडे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळणार आहे. हे बघा इथे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि याच्याच बाजूला इकडे आपल्याला मास्टर बेडरूम पाहायला मिळणार आहे. हा बिल्डरचा फ्लॅट आहे मित्रांनो. बिल्डर पण इकडे बाजूच्याच फ्लॅटमध्ये राहतात. त्यामुळे ते कधी कधी इकडे पण राहतात. पण असं एक प्रकारे बोलू शकतो की पूर्णपणे नाही वापरत त्याला. हे बघा ही जी बाल्कनी इथे तुम्हाला 5 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. बाकी बॉक्स इथे लावलेले आहेत. वरती शेड पण टाकलेला आहे. बाहेरचा माहोल बघा कसा मित्रांनो. इकडे बाजूला भरपूर मोठी टाउनशिप आहे. इकडूनच स्ट्रेट रस्ता येतो आपला इकडे कॉम्प्लेक्सकडे. आणि मी जसं की दाखवलं तुम्हाला इकडे की इथे काही बिल्डिंग आहेत आणि पेट्रोल पंप बिल्डिंगच्या बाजूलाच आहे मित्रांनो. शक्य झालं तर मी दाखवेल तुम्हाला. बाकी तुम्ही फ्लॅट बघायला येणार त्यावेळेस दाखवेल तुम्हाला मी. बघा ही बाल्कनी आहे. चांगला मित्रांनो तुम्ही झोपाळा वगैरे टाकू शकता. तर हा आहे आपला बेडरूम. या बेडरूमची साईज पण खूप चांगली मित्रांनो. 10x11 अशी याची साईज आहे. आता या बेडरूम मध्ये एक्स्ट्रा काय आहे बघा मित्रांनो. इकडे हे बघा इकडे तुम्हाला अजून एक मोकळा टेरेस पाहायला मिळतोय. छोटा आहे मित्रांनो परंतु आहे पण युजेबल आहे. इकडे ग्रीनरी पाहू शकता तुम्ही. म्हणजे कधीतरी तुम्ही असं इन्व्हेस्टमेंट म्हणून पर्पजने हा फ्लॅट जरी घेतलात तरी पण चांगलं आहे मित्रांनो. कधीतरी हवा चेंज वगैरे करायला आलात तुम्ही तर पाहू शकता एकदम ग्रीनरी वगैरे. आता इथून पेट्रोल पंप दिसतो की मी दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. ते ब्लू शेड तुम्हाला दिसत असेल बघा इथे. हे बघा हे जिथे नायट्रोजन लिहिलेलं बघा तिथे मित्रांनो पेट्रोल पंप आहे. सो बिल्डिंगला लागूनच तुम्हाला इकडे पेट्रोल पंप वगैरे पाहायला मिळणार आहे. आता पुन्हा एकदा लिव्हिंग रूमकडे जाऊयात आपण. या फ्लॅटचा बिल्टअप एरिया कार्पेट एरिया मी तुम्हाला सांगितलंच होता. आणि प्राइस मित्रांनो खूप चांगली देतोय आपण. प्राइससाठी मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका. या लगेच आता मी तुम्हाला थोडं होम लोन बद्दल माहिती. मित्रांनो कसा वाटला तुम्हाला फ्लॅट. आय होप मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचाही फ्लॅट तुम्हाला आवडलाच असेल. जास्त वाट बघू नका मित्रांनो. या फ्लॅटचा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच मला कॉल करा. 21 लाख रुपये ही जर प्राइस तुम्ही बघायला गेलात ना तर फार कमीच आहे मित्रांनो एवढ्या मोठ्या फ्लॅटसाठी. 21 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेजमध्ये या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. आता या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो मित्रांनो. 30-32 हजार रुपये जर तुम्हाला सॅलरी असेल आणि तुमच्याकडे 2-3 लाख रुपये असतील तर आरामात या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. 7 माळ्याच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या माळ्यावरती हा फ्लॅट आहे. जसं की मी सांगितलं व्हिडिओमध्ये तुम्हाला. बाकी बिल्डिंग खूप चांगल्या लोकेशनला आहे. पेट्रोल पंप वगैरे बाजूला मी व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं. ते मे बी तुम्ही जर स्किप केलं असेल तर पेट्रोल पंप बाजूला आहे. मार्केट एरिया पण तुम्हाला बाजूला आहे. रिक्षा स्टँड बिल्डिंगच्या खालीच आहे. तर नक्कीच मित्रांनो कन्व्हिनियंट आहे. तुमचं जर पहिलंच घर असेल तर तुम्हाला PM आवास योजनेअंतर्गत 1,80,000चा सुद्धा बेनिफिट या ठिकाणी मी प्रोव्हाइड करून देणार आहे. मग आता विचार करा 21 लाख रुपये प्राइस आणि 1,80,000चा परत तुम्हाला बेनिफिट. साधारण मित्रांनो 20,20,000 रुपये वगैरे तुम्हाला हा फ्लॅट पडतोय. नक्कीच या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.